हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, नव साधकांसाठी ही मार्गदर्शक अशी पुस्तिका आहे जी प्रत्येक नवीन भक्ताने वाचली पाहिजे। वरिष्ठ एक्सपिरियन्स्ड भक्तांनी देखील वाचली तरी काही हरकत नाही, बरीच माहिती मिळते आपल्याला याच्यामध्ये। काल आपण वाचलं नगर संकीर्तन, एकादशी, चातुर्मास्य आणि चातुर्मास्य मधला दामोदर व्रत यांचं महत्व। आज आपण वाचणार आहोत त्याच्या पुढचा सेक्शन ज्याचं नाव आहे उत्सव। बरोबर काय? या उत्सव। आणि सगळे उत्सव थोडक्यात दिलेले आहेत ते आपण वाचूया। बघूया किती वेळ मिळतो त्याप्रमाणे ठरवूया मग पुढचं काय वाचायचं ते। कृष्ण भावनाभाविक जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा उत्सवाचाच असतो। भक्तांच्या संगतीत गायन व नृत्य करणे, आर्च विग्रहांचे सौंदर्य न्याहाळणे, या प्रकारे प्रत्येक दिवस कृष्ण सेवेचा आनंद भक्तगण लुटत असतात। तरीही भगवंत व त्यांच्या अवतारांचे आविर्भाव तसेच महान भक्तांचे आविर्भाव म्हणजेच प्राकट्य दिन व तिरोभाव अशा मुख्य तिथींना विशेष उत्सव साजरे केले जातात। तिरोभाव म्हणजे अप्रकटीकरणाचा किंवा ज्या दिवशी मृत्यू होतो त्याला म्हटलं जातं तिरोभाव, तिरोभाव दिवस। तिरोभाव दिवस देखील साजरा केला जातो। उत्सवांमुळे भक्ताला तुष्टी पुष्टी मिळते। इंग्लिश म्हणजेच काय? तुष्टी पुष्टी मिळते म्हणजे रिचार्ज होते थोडस। म्हणून त्यांना भक्तीची जननी म्हटले आहे। श्रीकृष्णांचे गुणगान गाण्यासाठी आणि संगतीत एकत्र येण्यासाठी उत्सव हे भक्तांसाठी आनंदाचे क्षण असतात। काही कारणास्तव हरे कृष्ण मंदिरात नियमित येणे ज्यांना शक्य होत नाही असे भक्त उत्सवाच्या दिवशी मंदिरात निश्चितपणे येतात। मिनिट, फोन आलेला काय झालं? उत्सवांना तसं बघायला गेलं तर कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत। उत्सव हा शुभ दिन पण असतो। असं नाही की फक्त एकत्र येऊन डान्स कीर्तन करण्यासाठी असतो। हा अतिशय शुभ दिवस असतो। त्या दिवशी जेवढे जास्त जमेल तेवढे भक्तिमय कार्य करणे, भक्तांची सेवा करणे, भगवंतांची सेवा करणे, सगळ्याची जी सुकृती मिळते आपल्याला ती कित्येक पटीने वाढते। नवीन भक्तांसाठी लिहिलेलं आहे। जुन्या भक्तांनी हे असं शब्दशः घेऊ नये। नवीन भक्तांचे अजून प्राधान्य बदललेले नसतात, प्रायोरिटीज आपल्या आयुष्यातले चेंज झाले नसतात, त्यामुळे त्यांना मंदिरात वगैरे यायला जमत नाही। अजून जॉब, नातेवाईक चालू असतं अजून सगळं, आणि मग ते त्या गोष्टी जास्त प्राधान्य घेतात, महत्वाच्या असतात। त्यामुळे त्यांना मंदिरात यायला जमत नाही। मग उत्सवाच्या दिवशी मात्र नक्की यावं। नवीन भक्त म्हणजे, जुने भक्त म्हणजे कोण आणि नवीन भक्त म्हणजे कोण?
आता कित्येक जन्म आपण जुने भक्तच आहोत ऍक्च्युली. आपल्याला वाटतं कित्येक जन्म अजून आपण नवीनच भक्त आहोत. प्रभुपादांनी प्रॅक्टिकली थोडस आपल्याला सांगितलेलं आहे की एका वर्षभराच्या आसपास आपण सिरियस झालं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि 2 वर्ष आपण भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर मात्र सुपर सिरियस झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे. स्वतः जप केलं पाहिजे, उत्सव साजरे केले पाहिजेत, उत्सवांना हजर राहिलं पाहिजे. मी अजून नवीन आहे म्हणून टाळू नका. टाळणं आपल्याला परफेक्टली जमतं, करा म्हटल्यावरती जमत नाही. मंदिरापासून दूर घरी राहणाऱ्या भक्तांनी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे उत्सवांचे आयोजन करावे आणि शेजाऱ्यांनाही या कृष्ण भावनेच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करावे. उत्सव साजरे करण्यासाठी मंदिराची सजावट केली जाते. मोठ्या प्रमाणावर सुग्रास स्वादिष्ट व्यंजने भगवंतांसाठी बनवली जातात. त्यांचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादाचे वाटप मुक्तपणे केले जाते. मुक्तपणे प्रसाद वाटप कधीही फ्री मध्ये असला पाहिजे. श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या गुणगौरवांचे श्रवण कीर्तन सतत केल्याने वातावरण आध्यात्मिक ध्वनीने भरून जाते. अशा उत्सवाच्या दिवशी विविध आध्यात्मिक नृत्य, नाटके तसेच नगर संकीर्तन असे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भगवंतांच्या अर्च विग्रहांना नवी वस्त्रे अर्पण करण्यासाठी हेच योग्य प्रसंग असतात. लहान मुलांसाठी विशेष करून उत्सव खूप महत्वाचे असतात. लहान मुलांना नवीन चॅलेंजेस पाहिजे असतात. त्यांचा जो अटेन्शन स्पॅन असतो तो खूप कमी असतो. पोक्त लोक, प्रौढ लोक हे आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे म्हणून रोजचं काम आहे तसं रिपीट होत असलं तरी करू शकतात, परंतु लहान मुलं करू शकत नाहीत. त्यामुळे लहान मुलांसाठी उत्सव अतिशय महत्वाचे आहेत. इथे जे लिहिलेलं आहे की आध्यात्मिक नृत्य, नाटक, संगीत, गायन हे सगळं लहान मुलांसाठी विशेष करून असतं. तुम्ही पण त्या दिवशी लहान व्हायला काही हरकत नाही, परंतु त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्सव खूप महत्वाचे असतात. आणि नॉर्मल जीवनामध्ये देखील आपण पाहतो जे हिंदू धर्मामध्ये जे उत्सव साजरे केले जातात, दसरा, दिवाळी, हो की नाही, बैलपोळा म्हणा किंवा बेंदूर, संक्रांत, लहान मुलांचा उत्साह वाढलेला आहे. रोजच्या बोरिंग जीवनामधून काहीतरी विशेष नवीन आल्यासारखं त्यांना वाटतं, वाट बघत असतात काही लहान मुलं. सेम लॉजिक इथं पण आहे. आपल्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे, लहान मुलांसाठी तर अत्यंत महत्वाचं आहे. उत्सवांमध्ये एक ठराविक वेळेपर्यंत उपवास केला जातो, त्यानंतर महाप्रसाद होतो. उत्सवाच्या अनुरूप भजने गायली जातात आणि हरे कृष्ण मंत्राचेही कीर्तन केले जाते. जसे महान वैष्णवांच्या तिरोभाव तिथीला जे आणिल प्रेमधन हे भजन गायले जाते. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते अंडरलाईन करून ठेवू शकतात, नंतर बघू शकतात, किंवा ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी गुगलवरती सर्च करू शकता. अतिशय सुंदर हे वैष्णव गीत आहे, जे आणिल प्रेमधन. ते नरोत्तम दास ठाकूरांनी लिहिलं आहे, बरोबर. या आपल्या पूर्व आचार्यांच्या आठवणीमध्ये दिवंगत वैष्णवांच्या विरहाचे हे भजन आहे. त्याचसोबत प्रसंगानुरूप योग्य त्या लीलांचे वाचन केले जाते. जन्माष्टमी असेल तर भगवंतांच्या जन्माचं वर्णनाचे वाचन केलं जातं. दामोदर लीला कार्तिक मध्ये दररोज दामोदर लीलेचं वाचन. कार्तिक महिना हा पूर्ण एक महिनाच उत्सव असतो. त्याचबरोबर प्रसंगानुरूप योग्य त्या लीलांचे वाचन केले जाते. काही वेळा नाटकेही होतात. जसे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या प्राकट्य दिनी त्यांच्या थोर कर्तृत्वाविषयी वक्तव्य होतात. प्रभुपादांचा आविर्भाव दिवस, श्रील प्रभुपादांचा आविर्भाव तिरोभाव दिवस असेल त्या दिवशी सगळे प्रभुपादांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण करतात, लिहून आणतात, प्रथा आहे.
गोवर्धन पूजेच्या दिवशी शिलप्रभुपाद कृत पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण या ग्रंथातून गोवर्धन पूजा हा अध्याय वाचला जातो. काही उत्सवांमध्ये शिलप्रभुपादांनी दिलेल्या प्रवचनांच्या ध्वनिमुद्रिका लावल्या जातात. प्रभुपादांचं रेकॉर्डिंग ऐकलं जातं. शिलप्रभुपादांसमवेत उत्सव या शीर्षकांतर्गत या ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. हे ठराविक लेक्चर्स आहेत शिलप्रभुपादांचे, त्यांच्यासोबत उत्सव कसा साजरा करायचा त्याच्यासाठी हे रेकॉर्डिंग आहेत, तुम्हाला मिळू शकतात. भक्तांद्वारा साजरे केले जाणारे प्रमुख सण खाली दिले आहेत. गौर पौर्णिमा हा गौडीय वैष्णव वर्षाचा प्रथम दिवस असतो. उत्सवाचा आरंभ देखील याचपासून होतो आणि इस्कॉनच्या दिनदर्शिकेमध्ये उत्सवांची निश्चित तिथी कळू शकते. काल मी तुम्हाला ते सांगितलं, ऍप अँड्रॉइड किंवा आयफोन असेल तुमचा तर त्याच्यावरती वैष्णव कॅलेंडर नावाचा ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये एकादशी किती आहे, आज कुठली तिथी आहे, त्यानंतर आजच्या दिनी विशेष दिवस कसा कुठला आहे, कोणाचा आविर्भाव तिरोभाव दिवस आहे, कोणते उत्सव आहेत ते सगळे येतात त्याच्यामध्ये. आणि कोणत्या उत्सवाच्या दिवशी किती उपवास केला जातो, कसा उपवास केला जातो हे देखील ठराविक प्रमाणामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. बऱ्याच उत्सवांच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत उपवास करायचा असतो. जसं उद्या वामन द्वादशी आहे, वामन देवांचा अवतरण दिवस आहे, तर 12 पर्यंत उपवास करायचा असतो. परंतु एकादशीला आपण पूर्ण दिवस उपवास करतो. आज एकादशी आहे, पूर्ण एकादशीचा उपवास करतो, म्हणून उद्या उपवास करायचा नाही म्हणून सांगितला जातो. आजच 12 पर्यंत पूर्ण उपवास करायचा, नंतर तुम्हाला जमलं नाही तर काल चर्चा केली त्याप्रमाणे खाऊ शकता. तर असे हे जे नियम आहेत ते सगळे तुम्हाला त्या कॅलेंडरमध्ये दिसतील. वैष्णव कॅलेंडर डाउनलोड करा. प्रत्येक एकादशी तसेच उत्सव चंद्रायनानुसार साजरे केले जात असल्याने प्रत्येक वर्षी उत्सवाची तारीख तिथीनुसार बदलत असते. त्याच दिवशी येत नाही, तिथी वेगवेगळ्या दिवशी येतात. तर खाली काही विशेष उत्सव दिलेले आहेत, ते आपण पटकन वाचून घेऊया. काय तुमच्या लक्षात, नवीन भक्तांच्या हे लक्षात राहणं थोडंसं कठीण आहे. जोपर्यंत आपण भक्तांच्या संघामध्ये हे उत्सव साजरे करायला लागत नाही तोपर्यंत याचं महत्व, त्यातला आनंद आणि ते लक्षात राहणे नुसतं वाचून होणार नाही. तरी पण या पुस्तकामध्ये दिलंय म्हणून आपण वाचूया. जे साजरे करतात ऑलरेडी त्यांच्यासाठी थोडीफार माहितीमध्ये भर पडेल. पहिला ऑफकोर्स जसं सांगितलं की वैष्णव कॅलेंडरची सुरुवातच होते गौर पौर्णिमेने. गौर पौर्णिमे म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतरण दिवस. जसं इसवी सन वगैरे म्हटलं जातं की नाही, किंवा इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे आता 2024 चालू आहे. इसवी सन काहीतरी वेगळंच असतं आणि मराठी कॅलेंडरमध्ये शके वगैरे ते वेगळंच असतं. हे तर एखाद्या ठराविक घटनेपासून ते मोजायला सुरुवात केलेलं असतं. तसं आपल्यामध्ये रोज दिनदर्शिका वाचत असताना गौराब्द म्हणायची सवय असते. गौराब्द म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंचा हा गौर पौर्णिमा अवतरण दिवस होऊन किती वर्ष झाली. आता सध्या कितवा गौराब्द चालू आहे? 538वा गौराब्द चालू आहे. तर पहिला उत्सव असतो गौर पौर्णिमा आणि शेवटचा सांगितलाय नित्यानंद त्रयोदशी, कारण तो आधी येतो. तर गौर पौर्णिमा भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतरण दिन. हा उत्सव साधारण मार्च महिन्यात येतो. या दिवशी चंद्रोदयापर्यंत उपवास असतो. जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येक दिवशी थोडंसं वेगवेगळं आहे. गौर पौर्णिमाला चंद्रोदयापर्यंत असतं, जन्माष्टमीला रात्री 12 पर्यंत असतं, रामनवमीला कन्फ्युजन आहे. प्रभुपाद सांगतात संध्याकाळपर्यंत करायचं म्हणून. प्रभुपादांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि बाकीच्या बऱ्याचशा दिवशी हे दुपारी 12 पर्यंत असतं. आणि जे दिवसभराचे उपवास असतात ते मोस्टली भक्त लोक एकादशी प्रसादानेच मोडतात. बाकीच्या लोकांसाठी महाप्रसाद बनवला जातो, परंतु भक्त एकादशी प्रसादानेच मोडतात. तर ते हे, आणि काही काही वेळेला नाही मोडतात पण. तर हे कसा काय फरक असतो हे सगळं तुम्हाला ते कॅलेंडर मध्येच दिसेल, कळेल, मिळेल.
या दिवशी एकादशीचा प्रसाद घेतला जातो. गौर पौर्णिमाला देखील चंद्रोदयापर्यंत उपवास आणि त्यानंतर एकादशीचा प्रसाद घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी मेजवानी होते, फीस्ट. श्री चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय 13 मध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याविषयी वाचावे, त्या दिवशी याचं वाचन करावं. गौर पौर्णिमेच्या काळात इस्कॉन मायापूर केंद्रामध्ये भव्य उत्सवाचे आयोजन होते. संपूर्ण जगातील अनेक भक्त या उत्सवात सहभागी होतात. नवद्वीप मंडल परिक्रमा, सर्व नवद्वीपाची यात्रा देखील करतात. त्यानंतर येतो तो म्हणजे रामनवमीचा उत्सव. भगवान श्री रामचंद्रांचा प्राकट्य दिन म्हणजे रामनवमी. हा उत्सव एप्रिल महिन्यात येतो. या दिवशी दुपारपर्यंत उपवास केला जातो, त्यानंतर महाप्रसाद होतो. ऍक्च्युली प्रभुपाद एका लेटरमध्ये सांगतात संध्याकाळपर्यंत करायचं म्हणून, परंतु हे नंतर बदललंय, तर कोणी बदललं माहिती नाही. श्रीमद भागवतमच्या 9व्या स्कंदामध्ये 11 आणि 10 आणि 11व्या अध्यायामधून भगवान श्री रामचंद्रांविषयी वाचावे. त्यानंतर उत्सव येतो तो नृसिंह चतुर्दशी, भगवान श्री नृसिंह देवांचा प्राकट्य दिन. बहुशः हे मे महिन्यामध्ये येणाऱ्या या उत्सवात संध्याकाळपर्यंत उपवास आणि नंतर महाप्रसाद घेतला जातो. भगवान नृसिंह देवांना पनकम या पेयाचा नैवेद्य दाखवावा, कारण ते नृसिंह देवांना खूप आवडते. थंड पाणी, लिंबू, आले, गुळ यापासून हे पेय बनवले जाते. नृसिंहदेवाच्या प्राकट्याविषयी श्रीमद भागवतमाच्या 7व्या स्कंदातील 8व्या अध्यायातून वाचावे. मी म्हणालो की काही लक्षात राहणार नाही, पण तरीही थोडंफार लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हे पुस्तक घ्या विकत. त्यानंतर येते रथयात्रा. जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ रथयात्रेचा दिवस जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या आरंभी हा उत्सव असतो. भगवान जगन्नाथ, सुभद्रा मैया व बलदेवजी यांचे श्री विग्रह 1 किंवा 3 रथामध्ये बसवून शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली जाते. रथापुढे हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन व नृत्य भक्तगण करतात. या उत्सवाला श्रील प्रभुपादांनी जागतिक स्वरूप दिले. रथयात्रेच्याच दिवशी इस्कॉनच्याही काही केंद्रांद्वारा त्यांच्या शहरामध्ये रथयात्रेचे आयोजन केले जाते, तर काही केंद्रांद्वारा वर्षातील इतर दिवशी रथयात्रा साजरी केली जाते. यासाठी श्री चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 13 वाचावा. आता हे पुस्तक लिहून बरेच दिवस झाले. मागच्या मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी नियम चेंज झालेला आहे. जगन्नाथपुरीच्या मॅनेजमेंट बोर्डनी आपल्याबद्दल तक्रार करून हे नियम चेंज केलेला आहे की तुम्ही कधीही रथयात्रा वर्षभरात कधीही साजरी करू शकत नाही. जेव्हा रथयात्रा असते ओरिजिनल त्या आठवड्यामध्येच साजरी करावी लागते. त्यामुळे बहुतांश सगळीकडे त्याच आठवड्यामध्ये आजकाल रथयात्रा साजरी केली जाते. त्यानंतर येतो तो झुलन यात्रा. हा 5 दिवसांचा भव्य दिव्य उत्सव असतो. या उत्सवात विविध प्रकारच्या सुंदर फुलांनी सजवलेला झोपाळा असतो. त्यावर श्री श्री राधा आणि श्रीकृष्ण यांचे विग्रह ठेवले जातात. भक्तगण कीर्तन करीत झोका देत हा उत्सव साजरा करतात. राधाकृष्णांचे छायाचित्रही झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा करता येतो. हा उत्सव बहुतांशी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येतो. त्यानंतर येतो तो म्हणजे बलराम पौर्णिमा, भगवान बलरामांचा प्राकट्य दिवस. हा दिवस झुलन यात्रेचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी दुपारपर्यंत उपवास असतो, त्यानंतर महाप्रसाद होतो. भगवान बलरामांना मध अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तो त्यांना अर्पण करण्यास विसरू नये. श्री चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय 5 आणि कृष्ण पुरुषोत्तम भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातून भगवान बलरामांविषयी वाचन करावे. त्यानंतर सगळ्यात मोठा उत्सव येतो तो म्हणजे जन्माष्टमी, ज्याला महाराष्ट्रामध्ये गोकुळ अष्टमी देखील म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांचा प्राकट्य दिवस. श्रीकृष्णाष्टमी, कृष्ण जयंती तसेच गोकुळाष्टमी या नावाने तो प्रसिद्ध आहे. हा उत्सव ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला येतो. या दिवशी मध्यरात्रीपर्यंत उपवास आणि जागरण करतात. एकादशी सारखाच प्रसाद ग्रहण केला जातो. मध्यरात्री संपूर्ण दिवस कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथाचे वाचन करावे, कीर्तन करावे. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येतो तो म्हणजे श्रील प्रभुपादांची व्यासपूजा.
जन्माष्टमीचा दुसरा दिवस हा नंदोत्सव म्हणून साजरा होतो. करुणावश श्रील प्रभुपाद या दिवशी जगात प्रकट झाले. सर्व इस्कॉन सदस्यांसाठी वर्षातील हा अत्यंत महत्वाचा उत्सव आहे. अत्यंत महत्वाचा. कारण श्रील प्रभुपादांच्या कृपेविना आपल्यापैकी कुणीच कृष्ण भावनेत येऊ शकला नसता. व्यासपूजा महोत्सव पुढील प्रमाणे साजरा करावा. याला व्यासपूजा देखील म्हटलं जातं. आचार्यांचा वाढदिवस, आविर्भाव दिवस ज्या दिवशी असतो त्याला व्यासपूजा देखील म्हणतात. कारण आचार्य हे व्यासदेवांचे प्रतिनिधी असतात आणि ती साजरा करायची एक ठराविक पद्धती असते, ती इथे थोडक्यात दिलेली आहे. आपण देखील जन्माष्टमी हा मोठ्याने साजरा करतोच बाकीच्या उत्सवांपेक्षा, परंतु त्याही पेक्षा मोठ्याने दुसऱ्या दिवशीचा नंदोत्सव आणि श्रील प्रभुपादांचा आविर्भाव दिवस साजरा केला पाहिजे. आणि तो कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे? दुपारपर्यंत उपवास करावा. श्रील प्रभुपाद आणि त्यांच्या प्रशंसनीय कार्याचे श्रवण करण्यासाठी भक्तगण एकत्र येतात. पहिल्या दिवशीच्या जन्माष्टमी उत्सवामध्ये थकलेले असले तरीही सगळा थकवा दूर सारून भक्तगण श्रील प्रभुपादांचे गुणगान ऐकण्यासाठी एकत्र येतात. आणि खरोखरच येतात ऍक्च्युली. श्रील प्रभुपादांच्या जीवन चरित्रामधून जे श्रील प्रभुपाद लीलामृत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, आणि व्यासपूजा प्रत्येक वर्षी श्रील प्रभुपादांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष स्मरणिका प्रकाशित होते, त्यातून वाचन केले जाते. श्रील प्रभुपादांनी गायलेली भजने आणि त्यांच्या प्रवचनांच्या ध्वनिमुद्रिका म्हणजे रेकॉर्डिंग भक्तगण ऐकतात. त्यांच्या कीर्तीचे यशोगान करतात. त्यांच्या प्रती आदरांजली वाहतात. सकाळी 11:40 वाजता श्रील प्रभुपादांच्या आर्च विग्रहांना मोठा भोग अर्पण केला जातो. त्यानंतर पुष्पांजली अर्पण केली जाते. यावेळी प्रत्येक भक्ताच्या हातात फुले दिली जातात. एक भक्त गुरुप्रणाम मंत्र उच्चारतो आणि इतर त्याचे पुनरुच्चारण करतात आणि प्रत्येक मंत्राशेवटी पुष्पांजली असे म्हणताच श्रील प्रभुपादांच्या चरणी प्रत्येक जण पुष्प अर्पण करतो आणि दंडवत प्रणाम करतो. हा विधी 3 वेळा होतो. पुष्पांजली नंतर हर्षोल्लासाने नृत्य कीर्तन होते आणि अंती महाप्रसादाचे वितरण केले जाते. खूप मोठा फिस्ट होतो, नंदोत्सव असतो, प्रभुपादांचा आविर्भाव दिवस असतो. बऱ्याच मंदिरामध्ये जिथे जिथे मी हे अटेंड केलेलं काय म्हणतात ते भाग घेतला, तिथे मी पाहिलं की गुरुपूजा केली जाते 11:40च्या आसपास, 12च्या आसपास. गुरुपूजा म्हणजे जी आपण रोज करतो, श्री गुरु चरण पद्म केवल भक्ती सद्म. आणि त्यानंतर त्या गुरुपूजेमध्येच, रोजच्या गुरुपूजेमध्ये देखील सगळे फुल अर्पण करतात, जमलेले सगळे भक्त. तसंच त्या दिवशी देखील अर्पण केलं जातं. ही पण पद्धती बऱ्याच केंद्रांवरती आचरली जाते. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज आणि श्रील भक्ती विनोद ठाकूर यांच्या प्राकट्य दिनी सुद्धा दुपारपर्यंत उपवास, नंतर आरती, कीर्तन आणि भोजन केले जाते. हे आपले पूर्वाचार्य आहेत. जसं प्रभुपादांसाठी करतो तसंच त्यांच्यासाठी त्या दिवशी केलं जातं. त्यानंतर 15 दिवसांनी उत्सव येतो तो म्हणजे राधाष्टमीचा उत्सव, जो परवा दिवशी झाला. श्रीमती राधाराणींचा जन्मदिवस. जन्माष्टमीनंतर 2 आठवड्यांनी हा उत्सव येतो. या दिवशी दुपारपर्यंत उपवास करावा. या दिवशी दुपारपर्यंत उपवास करतात. नंतर महाप्रसाद वितरित होतो. श्रीमती राधाराणींची आवडती भाजी अरबी, हे हिंदी नाव आहे, मराठी नाव काय माहिती नाही, तिच्या नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते. राधाराणींची भजने गायली जातात आणि श्री चैतन्य चरितामृताच्या मध्य लीलेच्या
अध्याय 23 श्लोक 86 ते 92 आणि कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान यातील भगवान श्रीकृष्णांचा गोपींना संदेश या अध्यायाचे वाचन केले जाते. आता हे रेफरन्स म्हणून दिलेलं आहे. जिथे जिथे या उत्सवाशी संबंधित काही वाचन असेल ते वाचन करायला काही हरकत नाही. वामन द्वादशी जी उद्या आहे, त्यानंतर वामन अवतारांचा प्राकट्य दिन, या दिवशी श्रीमद भागवतम मधल्या 8व्या स्कंदातील अध्याय 18 ते 22 मधून लीला वाचन करावे. त्यानंतर येतो तो उत्सव म्हणजे गोवर्धन पूजा, अन्नकूट आणि गोपूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. हे तीनही उत्सव एकाच दिवशी साजरे केले जातात. ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा उत्सव येतो. गोवर्धन पर्वताची पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो. अन्नकूट महोत्सवासाठी प्रसादाचा गोवर्धन पर्वत बनवला जातो. जितका मोठा तुमचा सत्संग, जितके जास्त भक्त, तेवढा मोठा गोवर्धन पर्वत बनवायचा आपण. केक, पुलाव, लाडू, शिरा, हलवा, गुलाबजामुन, वेगवेगळे पदार्थ वापरले जातात गोवर्धन पर्वत बनवायला, आणि तोच गोवर्धन पर्वत प्रसाद म्हणून नंतर भक्तांमध्ये वितरित केला जातो. कारण गोवर्धन पर्वत स्वतः भगवंतच आहे. त्याची पूजा होते. गोवर्धन पर्वत बनवला जातो, त्याची पूजा होते, त्याला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वादिष्ट प्रसादाचे सर्वांना मोठ्या प्रमाणात वितरण होते. गोपूजा म्हणजे गायीची पूजा त्या दिवशी केली जाते. अधिक माहितीसाठी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान अध्याय 24 आणि 25 आणि श्री चैतन्य चरितामृत मध्यलीला अध्याय 42 श्लोक नंबर 67 ते 75 हे ग्रंथ वाचावेत. आणि मग त्यानंतर नोव्हेंबर मध्ये येतो तो म्हणजे श्रील प्रभुपादांचा तिरोभाव दिवस. गोवर्धन पूजेनंतर 2 दिवसांनी हा उत्सव येतो. व्यास पूजेसारखा हा देखील साजरा होतो. मात्र या दिवशी श्रील प्रभुपादांचा विरह भक्तांना तीव्रतेने जाणवतो. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज आणि श्रील भक्ती विनोद ठाकूर यांच्या तिरोभाव दिनी सुद्धा दुपारपर्यंत उपवास, नंतर आरती, कीर्तन आणि भोजन केले जाते. हे सगळं लक्षात ठेवणे खूप कठीण आहे, म्हणूनच मी म्हटलं वैष्णव कॅलेंडर ऍप इन्स्टॉल करून घ्या. तुम्हाला, मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जण स्मार्टफोन वापरत नाहीत, साधा फोन वापरतात, तुम्हाला फोन वापरता वगैरे येत नाही, काही हरकत नाही. आपल्या मुलींच्या सुनेच्या वगैरे फोनवरती डाउनलोड करून घ्या आणि त्यांना सांगा तुम्हाला सांगायला. महान वैष्णवांचा या जगातून तिरोभाव होण्याची आठवण या महोत्सवाद्वारे केली जाते. उत्सव म्हणून हे दिवस साजरे केले जातात, कारण मायेवर विजय मिळवून आध्यात्मिक जगात त्या भक्ताने कसा प्रवेश केला हे आनंदाचीच गोष्ट असते. त्यानंतर श्री अद्वैत आचार्यांचे प्राकट्य दिवस हे जानेवारी महिन्याच्या अखेरीस आणि किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी हा उत्सव येतो. दुपारपर्यंत उपवास, नंतर महाप्रसादाचे वितरण होते. माहितीसाठी श्री चैतन्य चरितामृत आदि लीलामधील अध्याय 6 वाचावा. त्यानंतर वराह द्वादशी, भगवान वराहदेवांचा प्राकट्य दिन, फेब्रुवारी महिन्यात हा उत्सव येतो. श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदातील 13 ते 18 अध्याय वाचावेत. आणि त्यानंतर शेवटचा उत्सव तो म्हणजे नित्यानंद त्रयोदशी, भगवान श्री नित्यानंद प्रभूंचा प्राकट्य दिवस. हा उत्सव देखील फेब्रुवारी महिन्यात येतो. श्री चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय 5 वाचावा. तर बरेचसे याच्यामध्ये दिले नाहीत, परंतु त्या कॅलेंडर ऍप मध्ये तुम्हाला मिळतील. जसं की एकदम माझ्या मगाशी लक्षात आलं तर विसरलो, नरोत्तम दास ठाकूरांचा आविर्भाव दिवस, व्हेरी इम्पॉर्टंट. नरोत्तम दास ठाकूर, श्रील जीव गोस्वामी, श्रील रूप गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी या सगळ्यांचा जो आविर्भाव तिरोभाव दिवस असतो तो देखील त्या महान आचार्यांची आठवण आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परफेक्ट दिवस असतात. नाहीतरी आपण कधी आठवण काढत नाही. ऑफकोर्स 6 गोस्वामींची आठवण आपण रोज सकाळी काढली पाहिजे, त्यांना प्रणाम मंत्र अर्पण करून. तर हे थोडक्यात उत्सव
कुठले कुठले उत्सव साजरे केले जातात. परंतु जसं सुरुवातीला महाराजांनी सांगितलं की जो शुद्ध भक्त असतो, वैष्णव असतो, त्याच्यासाठी रोजचा दिवस उत्सव असतो. जो शुद्ध भक्त असतो, वैष्णव असतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस कार्तिक महिन्यातला दिवस असतो. तर कार्तिक महिन्यामध्ये असं सांगितलं जातं की रोज न चुकता थोडेसे जास्त माळा जप कराव्यात, न चुकता थोडंसं जास्त वाचन करावं, न चुकता सगळ्या आरती, तुळशी पूजा, गुरुपूजा सगळं अटेंड करावं, न चुकता 2 वेळा स्नान करावं. आणि नवीन भक्तांना कार्तिक महिन्याचं महात्म्य सांगून दामोदर अष्टकम म्हणून रोज न चुकता भगवंतांच्या दामोदर विग्रहाला दीप अर्पण करावं. शिल प्रभुपादांनी हे कधी जास्त याला स्ट्रेस देऊन सांगितलं नाही. मग जसजसं शिष्यांना हे भारतात आल्यानंतर कळायला लागलं तेव्हा त्यांनी विचारल्यावर शिल प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की हे जे सांगितलंय कार्तिक महिन्यामध्ये करायला ते आपण रोज केलं पाहिजे. 365 दिवस न चुकता रोज सकाळी उठणे, आरती अटेंड करणे, तुळशी आरती अटेंड करणे, गुरुपूजा अटेंड करणे, न चुकता 2 वेळा स्नान करणे. तर ह्या गोष्टी शुद्ध भक्तांसाठी रोज करायच्या आहेत. तसंच हे उत्सव हे जरी आपल्याला मोटिवेट करण्यासाठी, तुष्टपुष्ट म्हणजे रिचार्ज करण्यासाठी असले तरी रोजचं आपलं समर्पण तेवढंच असलं पाहिजे. त्या दिवशी करायचं आणि बाकीच्या दिवशी आदमडदम करायची, मग काही त्याला अर्थ राहत नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की जे प्रौढ आहेत, मॅच्युअर आहेत, त्यांचा सिरियसनेस भक्तीमधला आणि उत्साह रोजचा असलाच पाहिजे. जे नवीन भक्त असतात, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी विशेष करून उत्सव मोठ्याने उत्साहाने साजरा केले जातात. किती वाजले? 40. पुढचा सेक्शन वाचूया आपण. छोटे छोटे सेक्शन आहेत. दंडवत प्रणाम किंवा नमस्कार. दंडवत प्रणाम करणे हे भक्तीचे एक महत्वाचे अंग आहे. याद्वारा स्वतःचा नम्रपणा भक्त प्रकट करतो. दंडवत प्रणाम किंवा साष्टांग नमस्कार हा विशेषतः परमेश्वरासाठी व त्यांच्या भक्तांसाठी असतो. बरेच सिरियस भक्त देखील दंडवत प्रणाम करायला विसरतात, कारण ती सवय नसते. भक्तांच्या संघामध्ये राहून ही सवय लागते आणि केला तरी चुकीचा केला जातो. हा सेक्शन थोडंफार लक्षपूर्वक ऐका. जमिनीवर साष्टांग दंडवत नमस्कार करतात. साष्टांग म्हणजे 6 अंगाचे 6 भाग टच झाले पाहिजे. मस्तक, छाती, नेत्र, दोन्ही हात, दोन्ही पाय, कान, अंतःकरण, वाणी याद्वारे नमस्कार करणे. चित्रात दाखवलेलं आहे ते, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना. साष्टांग प्रणाम करताना विशिष्ट प्रार्थना मोठ्याने म्हणाव्यात. मंदिरात प्रवेश करताना व मंदिरातून बाहेर जाताना अर्चविग्रहांना प्रणाम करावा. सर्व केंद्रांमध्ये व्यासासन, श्री गुरूंसाठी असणारे पीठ किंवा आसन असते. शिल प्रभुपादांची मूर्ती किंवा छायाचित्र त्यावर ठेवलेले असते. मंदिरात प्रवेश करताच प्रथम शिल प्रभुपादांना, नंतर आर्च विग्रहांना प्रणाम करणे आणि मंदिरातून बाहेर जाताना या उलट, म्हणजेच प्रथम आर्च विग्रहांना नंतर शिल प्रभुपादांना प्रणाम करणे हा योग्य शिष्टाचार आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही हे पण पाहिलेलं असेल की गेल्या पहिल्यांदा एक ब्लँकेट दंडवत प्रणाम सगळ्यांसाठी केला जातो. सगळ्या वैष्णवांसाठी मंदिरात गेल्या पायातच. नंतर शिल प्रभुपादांना साष्टांग प्रणाम केला जातो, नंतर भगवंतांना साष्टांग प्रणाम केला जातो. आता याच्यामध्ये दिलंय की नाही माहिती नाही. तर हा जो दंडवत प्रणाम आहे तो वैष्णवांना आणि भगवंतांना जेव्हा आपण प्रणाम करतो तेव्हा 90 डिग्रीच्या अँगल मध्ये करावा. म्हणजे समजावून सांगायचं थोडंसं अवघड आहे न दाखवता. भगवंतांचे विग्रह किंवा शिल प्रभुपादांचे मुख या दिशेला असेल, इकडे फेस करून,
तर आपण दंडवत प्रणाम करताना असं आडवं झालं पाहिजे. आणि आपली छातीकडची बाजू, हार्टकडची बाजू म्हणजेच डावी बाजू ही श्रील प्रभुपादांच्याकडे असली पाहिजे. जेव्हा आपण विग्रहांना प्रणाम करतो तेव्हा त्याच्या उलट व्हायचं आणि विग्रहांच्याकडे आपली डावी बाजू असली पाहिजे. याच्या मागचं कारण असं काही विशेष मला कुठे आढळलं नाही, परंतु एक कारण असं सांगितलं जातं की आपलं हृदय जवळ असावं दंडवत प्रणाम करताना. आणि दुसरं कारण असं सांगितलं जातं की प्रभुपादांना आपण स्ट्रेट, आपण जनरली हिंदू मंदिरांमध्ये सगळीकडे स्ट्रेट प्रणाम केला जातो, असा फेस टू फेस. असं केल्याने काय होतं, पाय जे असतात ते प्रभुपादांच्याकडे होतात, मग तो अपराध घडतो आपल्याकडे. किंवा प्रभुपादांना असा स्ट्रेट प्रणाम करताना पाय विग्रहांकडे होतात, कारण प्रभुपादांचे आदेश आहे त्यांची मूर्ती ही डायरेक्टली बरोबर समोर ठेवली पाहिजे विग्रहांच्या. त्यामुळे ही सवय लावून घ्यायची आपण. जेव्हा आपण आरती झाल्यानंतर प्रेमध्वनी म्हणत असतो तेव्हा देखील अशाच पद्धतीने साष्टांग नमस्कार करायचा. प्रेमध्वनीच्या वेळेला देखील जर जागा असेल तर पूर्णपणे साष्टांग दंडवत प्रणाम केलेला बेस्ट. जर जागा नसेल, भरपूर गर्दी असेल तर ठीक आहे, त्याला नॉर्मल दंडवत करतो आपण, त्याला काय म्हणतात, पंचांग प्रणाम. पंचांग प्रणाम केला तरी चालतो. माताजींनी जनरली पंचांग प्रणाम करायचा असतो, दंडवत प्रणाम करायचा नसतो. तर एक शिष्टाचार इथे सांगितलेला आहे. मंदिरामध्ये किंवा कोणाच्याही घरी गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या वैष्णवांना प्रणाम करा, नंतर श्रील प्रभुपादांना प्रणाम करा, नंतर विग्रहांना प्रणाम करा. आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण तिथे असतो, जेव्हा जेव्हा नवीन भक्त येतात त्यांना आपण प्रणाम केला पाहिजे, नवीन भक्तांनी पण केला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा भक्त एकमेकांना प्रणाम करत असतात ते तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी प्रणाम करायचा, हा देखील एक शिष्टाचार असतो. तुळशीला प्रणाम करताना तुळशीची प्रार्थना म्हणावी. तुलसी वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशव केशव विष्णु भक्ती प्रद देवी सत्यवत्याय नमो नमः. ते दिलेलं आहे मागच्या पानावरती. तुळशी आरतीच्या वेळी तुळशीला प्रणाम करतात, पण इतर वेळी देखील प्रणाम करू शकता. नवीन कुठल्या मंदिरात गेला तिथे तुळशी माता दिसली, प्रणाम करा. भक्तांना प्रणाम करणे हे कृष्ण भावनेतील एक अत्यंत आवश्यक अंग आहे. भक्तांना प्रणाम करणे हे कृष्ण भावनेतील एक अत्यंत आवश्यक अंग आहे, कारण त्यामुळे आध्यात्मिक प्रगती अतिशीघ्र होते आणि भक्तांमधील प्रेमसंबंध प्रस्थापित होतात किंवा टिकून राहतात. भले मागे जाऊन वाईट का बोले ना त्या भक्ताबद्दल, समोर दंडवत प्रणाम करायची सवय लावून घ्यायची, म्हणजे हळूहळू ते वाईट बोलणं पण बंद होते. गुरूंसमोर आल्यावर किंवा जाताना त्यांना प्रणाम करावा. दिवसातून एकदा आणि प्रथम दर्शनी संन्याशांना प्रणाम करावा. सर्वच भक्तांना, विशेषतः वरिष्ठ भक्तांना प्रथम दर्शनी दिवसातून एकदा तरी प्रणाम करावा. एकदा तरीचा अर्थ काय, की जे लोक एकत्र राहतात एकाच आश्रमामध्ये, एकाच मंदिरामध्ये, तर दिवसातून 100 वेळेला एकमेकांना ते दिसणार आहेत. दरवेळी काही प्रणाम करायची गरज नाही, परंतु दिवसातून एकदा तरी प्रणाम करावा. ते ठरवत बसायचं नाही दुपारी करायचं का संध्याकाळी, सकाळी दिसल्यावर पहिल्यांदा प्रणाम करायचं. हे सगळं कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी आहे, त्यामुळे तो भाव असला पाहिजे. नियम जरी सांगितलेले असले तरी भाव महत्वाचे आहेत. गुरूंना प्रणाम करताना त्यांचा प्रणाम मंत्र म्हणावा. प्रभुपादांना प्रणाम करताना प्रभुपाद प्रणाम मंत्र म्हणावा. अन्य भक्तांना पुढील मंत्राद्वारे प्रणाम करावा. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कल्पवृक्षाप्रमाणे जे प्रत्येकाची इच्छा फलद्रूप करू शकतात आणि पतित बद्ध जीवांविषयी ज्यांना अपार प्रेम आहे, अशा भगवंतांच्या वैष्णव भक्तांना मी अत्यंत आदरपूर्वक
साष्टांग प्रणाम करतो, हा त्याचा अर्थ आहे. सर्वच इस्कॉन केंद्रांमध्ये सकाळच्या तुळशी आरतीनंतर भक्तगण एकमेकांना वरील मंत्राद्वारा प्रणाम करतात. सकाळची जी मंगला आरती असते ती अशा प्रकारे सर्व वैष्णवांना प्रणाम करून जी सांगता केली जाते, संपवलं जातं. भक्ताला कोणीही प्रणाम केला तर तो तात्काळ त्यांना प्रतिप्रणाम अर्पण करतो. मात्र खूपच वरिष्ठ भक्त असेल तर तो नव्या भक्ताला प्रतिप्रणाम करीत नाही. त्याऐवजी आशीर्वाद व सदिच्छेद्वारा त्या भक्ताच्या आध्यात्मिक उन्नतीस तो सहाय्य करतो. आता खूपच प्रगत म्हणजे कोण? जे गुरुच्या वगैरे लेवलला असतात. विशेषतः संन्यासी आणि दीक्षा गुरु हा शिष्टाचार आचरतात. एखाद्या ऍक्च्युली जे एक टोटली विनम्र भक्त असतात, मी पाहिलेला एक इव्हन संन्यासी देखील प्रतिप्रणाम करतात. भयानक विनम्रतेचा भाव असतो त्यांच्यामध्ये, परंतु तो आपण कधी अपेक्षा केली नसली पाहिजे आणि ते थोडंसं लज्जास्पद आहे. ऍक्च्युली आपण त्याची हे केलं नसलं पाहिजे. काय म्हणतात त्याला, आपल्याला विचित्र वाटलं पाहिजे काहीतरी की इतके वरिष्ठ भक्त आपल्याला प्रणाम करतात. एखाद्या वैष्णवाशी अयोग्य व्यवहार केल्यास अथवा अयोग्य शब्द वापरल्यास व्यक्तीने स्वतःची चूक जाणून त्या भक्ताला तात्काळ प्रणाम करून क्षमा याचना करावी. हा वैष्णव शिष्टाचार असतो. अयोग्य व्यवहार केल्यास किंवा अयोग्य शब्द वापरल्यास जाऊन दंडवत प्रणाम करून क्षमा याचना करावी. जरी तो भक्त देखील चुकला आहे तरीही त्याला प्रणाम करून क्षमा मागावी. अशा व्यवहाराने भक्तांमधील व्यवहार शांत व सुरळीत चालतात. नेक्स्ट सेक्शन आहे वैष्णव पोशाख. तर तो वाचून घेऊया म्हणजे पुढच्या सेक्शनला जाता येते आपल्याला, कारण हे फक्त वाचण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल काही विशेष काही सांगण्यासारखं नाहीये. वैष्णव पोशाख, केवळ वैष्णवासारखा पोशाख करणे हे महत्वाचे नाही. म्हणजेच काय, बाह्य देखाव्यापेक्षा आंतरिक भाव महत्वाचा आहे. एखादा पोलीस जसा पोशाखामुळे ओळखला जातो, जनता देखील त्याच्याशी तसा व्यवहार करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेला समर्पित झालेले संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी भक्त आपला पेहराव विशिष्ट ठेवतो. भक्ताने घातलेला पोशाख पाहून जिज्ञासा व्यक्त करणाऱ्याला आपण भक्त का आहोत याचे स्पष्टीकरण करण्याची सुवर्ण संधी भक्ताला मिळते. अशा प्रकारे वैष्णव वेश परिधान केल्याने प्रचाराची एक संधी मिळते. येस, तुम्ही शर्ट पॅन्ट घातला किंवा माताजींनी वेगवेगळे ड्रेसेस घातले म्हणून काय ते कमी शुद्ध भक्त होत नाही. परंतु वैष्णवांप्रमाणे पोशाख करण्यामागे दोन महत्वाचे उद्देश असतात. ते दिलंय की नाही माहिती नाही. हे वाचूया मगच मी सांगतो, नाही तर लिहिलेलं असलं तर विनाकारण मी रिपीट करणार. वैष्णव पोशाख घातल्याने एका वैष्णवासारखेच वागण्याचे उत्तरदायित्व त्या भक्तावर येते. म्हणजेच काय, पोशाख घातल्यामुळे निदान थोडासा सिरियसपणा येतो. आपल्यावर काहीतरी, आपल्याला लोक भक्त म्हणून बघतात, त्यामुळे आपण तसं वागलं पण पाहिजे असं वाटायला लागतं. साधू वेश धारण केलेल्या व्यक्तीकडून एक आदर्श आचरणाची अपेक्षा नेहमीच असते. आपलं आचरण देखील तसं असलं पाहिजे. म्हणून वैष्णव पोशाख घातल्याने भक्ताला आदर्श आचरण करण्यास तो सहाय्यकारी ठरतो. थोडस वाटायला लागतं आता. आपण वैष्णवासारखे दिसत असू तर वैष्णवासारखी भावना देखील आपल्या मनात स्वाभाविकरित्या उमजेल. पाश्चात्य पद्धतीचा पेहराव आपल्या मनाला आपोआप वेगळे वळण लावतो. पाश्चात्य पोशाख पाश्चात्य वातावरणाशी मिळता जुळता असतो, जो कामुक व लोभयुक्त जीवनावर आधारित आहे. असा पोशाख न वापरणेच योग्य. तुम्हाला कदाचित हे पटणार नाही, परंतु हे जे पॅन्ट शर्ट आजकालचे घातले जाणारे टाईट पॅन्ट, टाईट टी शर्ट वगैरे, तसेच
माताजींचे पण ड्रेसेस हे फॅशननी निर्माण केलेले आहेत. आणि फॅशनचा मुख्य उद्देश काय असतो फॅशनचा? काम, इच्छा, इंद्रिय तृप्तीला आवाहन देणे. त्यामुळे असे पोशाख आपण टाळले पाहिजे. काही काही मूर्ख लोक वरिष्ठ आहेत ऍक्च्युली, परंतु ते देखील मूर्खपणाने सांगतात की ड्रेसमध्ये असं काही नसतंय, कसलाही ड्रेस घालून तुम्ही भक्ती करू शकता. ते मूर्खपणाचं आहे, कॉमन सेन्स आहे. टाईट पॅन्ट घालून बसायला येत नाही ते कशासाठी निर्माण केलंय फॅशननी? दुसऱ्या व्यक्तींना आकर्षित करून घेण्यासाठी. त्याच्या मागे दुसरा कोणताही उद्देश नाही. रंगीबेरंगी, डार्क ब्ल्यू, डार्क ग्रीन, डार्क रेड, मोरपंखी डिझाईन असलेले वगैरे असलं अजिबात फॅशन आपण केले नसले पाहिजे. प्रभुपाद स्ट्रिक्टली सांगतात. परवाच मेसेज पाठवलेला बघा प्रभुपादांचा. फॅशन आपल्यासाठी नाही आहे, भक्तासाठी नाही आहे फॅशन. अगेन नवीन भक्तांसाठी कधी कधी अलाउड केलं जातं, परंतु जुन्या भक्तांनी सिरियस झालं पाहिजे. परत 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 मी रिपीट करून सांगतोय, जुने भक्त म्हणजे ज्यांना 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही नवीन भक्त राहत नाही. स्वतः मला जप करायलाच पाहिजे 2 वर्षानंतर, वैष्णव पोशाख घातलाच पाहिजे, सगळे उत्सवाचे नियम सगळे पाळले पाहिजेत. कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. 2 वर्ष पण ऍक्च्युली प्रभुपादांनी खूप झाले दिले तुम्हाला. की नाही? सार्वजनिक स्थळी म्हणजे समाजामध्ये वावरताना वैष्णव पोशाख असुविधाजनक असेल तर निदान घरात, मंदिरात जाताना किंवा घरात कृष्ण भावनेची साधना करताना तरी तो परिधान करावा. जरी तुम्ही घरात एकटे असला तरी घालायचं, काही हरकत नाही. मग ऑफिसला जाताना परत पॅन्ट घालून जावा, काही फरक पडत नाही. एक आदर्श वैष्णव पोशाख कसा असतो? आता मी सांगतो. मला वाटलं यात लिहिलेलं असेल, यात लिहिलेलं नाही आहे. तर वैष्णवांचा जो पोशाख असतो तो पुढे सांगितलेला आहे, पुरुषांनी कसा केला पाहिजे, स्त्रियांनी कसा केला पाहिजे. त्याच्या मागे 2 महत्वाची पण कारणं आहेत जी महाराजांनी इथे सांगितली, पण प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी सांगतात. पहिलं कारण म्हणजे प्रभुपाद नेहमी सांगतात की भगवत धामात हा ड्रेस वापरला जातो, त्याची तुम्हाला सवय इथून करायची, प्रॅक्टिस इथे करायची. प्रभुपाद उदाहरण देतात, जेव्हा तुम्ही अमेरिकेत जाता नोकरीला वगैरे, तर तिथल्याप्रमाणे वेशभूषा करायला सुरुवात करता. आणि काही काही लोक त्याची प्रॅक्टिस पण इथे करायला सुरुवात करतात, कारण तो थंडीचा प्रदेश आहे. तसं भगवत धामामध्ये हाच ड्रेस आहे, धोती, साडी, त्याची प्रॅक्टिस इथूनच केली पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे तत्वज्ञानात्मक पॉइंट म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचा उपदेश हाच आहे की स्वतःला शरीर न समजणे, स्वतःला आत्मा समजणे. यालाच देहात्म बुद्धी म्हटलं जातं. तो स्वतःला शरीर समजतो, तो रात्रंदिवस शरीराच्या सुखासाठी काम करत असतो. आणि स्वतःला शरीर समजण्यामागे हा पोशाख, हेअरस्टाईल हे सगळं कारणीभूत असतं. माझी हेअरस्टाईल बघा म्हणजेच काय, माझ्याकडे बघा म्हणजेच काय, मी ग्रेट आहे, मी सुंदर आहे, मी श्रेष्ठ आहे. तर या भावना सूक्ष्म प्रमाणात का होईना मनामध्ये येतात, असतात. सेम बघा, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, तुम्ही अजून वैष्णव पोशाख करत नाहीये, अंघोळ वगैरे झाल्यानंतर 10 मिनिटं विचार करावा लागतो, आज कुठला शर्ट घालायचा, पिवळा घालायचा का ब्लू घालायचा, पिंक घालायचा, त्याच्यावरती पॅन्ट कुठली घालायची. का? कारण लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, मी सगळं म्हणजे उठून दिसलो पाहिजे. तर हा अहंकार नष्ट करायचा असेल तर वैष्णव पोशाख करणे अत्यंत गरजेचं आहे. प्रभुपादांनी हे वैष्णव पोशाख आणि मुंडन करणे आणि माताजींनी केस झाकून ठेवणे हे 2 नियम जरी पाळले तरी भरपूर प्रगती होते. आणि ऍक्च्युली भरपूर आपलं टेन्शन पण नाहीच होतं. केस आहेत की नाही, भांग कसा पाडायचा, त्याच्यावरती किती खर्च करायचा, सगळं टेन्शन गेलं. या कलरचा शर्ट घालायचा का त्या कलरचा शर्ट घालायचा, पॅन्ट कुठली घालायची, त्याच्यावर शूज कुठले घालायचे, बेल्ट घालायचा की नाही, रुमाल कुठला घ्यायचा, काही टेन्शन नाही.
किती सोपं काम करून ठेवलंय बघू प्रभुपादांनी आपल्यासाठी. भौतिक दृष्ट्या पण किती टेन्शन कमी केलंय. तर हे पोशाख, बेस्ट पोशाख इथे थोडंफार थोडक्यात दिलेलं आहे, ते वाचूया आणि मग थांबूया आपण. पुरुषांसाठी तिलक, तिलक हा देखील एक पोशाख आहे. तुळशीची कंठीमाळा, मुंडन केलेले मस्तक आणि गाठ बांधलेली शिखा किंवा शेंडी. या शेंडीचा व्यास म्हणजे गोलाकार जो आहे तो 1.5 इंचापेक्षा मोठा नसावा. एवढा 10 रुपयाच्या बंद्या इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. त्याच्यापेक्षा काही काही जण एवढा मोठा ठेवतात. आता याला बऱ्याचशा गोष्टींना कारण नसतं. आपल्या आचार्याने सांगितलंय, आपण करायचं. आचार्यांप्रती पण आपला काहीतरी आदरभाव आहे. परिस्थितीनुरूप ग्रहस्थ भक्तांना शक्य नसेल तर त्यांनी थोडे केस ठेवावेत. लांब केस ठेवणे हा चैतन्य महाप्रभूंच्या अनुयायांसाठी विरोधाभास आहे. त्याचप्रमाणे ऍक्च्युली प्रभुपाद नेहमी तो चैतन्य चरितामृतामधला एक कोटेशन पाठवतात की विसरलो मी, आय थिंक रघुनाथ दास गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी ऍक्सेप्टच केलं नव्हतं जोपर्यंत त्यांनी केस काढले नाही. आणि मग सगळ्यांनी सांगितल्यावर त्यांनी केस काढले. मग त्यांना चैतन्य महाप्रभूंनी स्वीकार केला. आणि प्रभुपाद तिथे तात्पर्यामध्ये लिहितात की जो कोणी कृष्ण भावनेबद्दल सिरियस आहे त्याने अशा प्रकारे मुंडन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय कृष्ण भावनेमध्ये त्याचा स्वीकार केला जात नाही. ऍज सिम्पल एज दॅट. काही लोक येतात, प्रभुपादांनी अलाउड केलेलं मुकुंद प्रभूंना. मुकुंद प्रभूंना प्रभुपादांनी अलाउड केलेलं पहिले 6 महिने फक्त. हे माहिती नसतं बरं का कोणाला, पण ते डंका मिळवायचा. प्रभुपादांनी अलाउड केलेलं, प्रभुपादांनी अलाउड केलेलं. प्रभुपादांनी मग बऱ्याच जणांना सिगरेट पण अलाउड केली, मांसाहार पण अलाउड केलेलं. का? कारण ती त्यांची इंद्रिय तृप्ती होती. आणि मग हळूहळू त्यांना कठोर उपदेश करून त्यांना लाईनवर आणलेलं. ते पण तुम्ही वाचत जावा. नुसतंच प्रभुपादांनी अलाउड केलेलं एवढं वाचायचं नाही. कारण आपल्याला आपल्या इंद्रिय तृप्तीला आवडेल असं लगेच आवडतं, लगेच आपण ते लक्षात ठेवतो, लिहून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो. प्रभुपादांनी म्हटलेलं नियम तो नियम असतो, त्याला एखाद दुसरा अपवाद असतो. आणि एखाद दुसराच असावा, नसेल तर मग त्याला अपवाद म्हणताच येत नाही. हो की नाही? त्याचप्रमाणे चेहरा देखील स्वच्छ, दाढी व मिशारहित असावा. संन्यासींव्यतिरिक्त इतरांनी धोतर नेसावे. धोतराच्या निऱ्या पुढे आणि कासोटा मागे खेचलेला असावा. संन्यासी लोकांना जनरली वेगळ्या प्रकारे नेसायची पद्धती असते. ब्रह्मचारी आणि संन्यासी भगवे वस्त्र परिधान करतात. भगवा रंग हा वैराग्याचे प्रतीक आहे. गृहस्थ किंवा अविवाहित भक्तांनी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. पांढऱ्या रंगाचीच करावीत. तुमच्याकडे खादीचे कापड असेल, थोडंफार ऑफ व्हाईट असेल, ठीक आहे, पांढरं शुभ्र असायची काही गरज नाही. परंतु हे रंगीबेरंगी चमचमीत वगैरे किंवा असे डिझाईन असलेले, चेक्स असलेले वगैरे कुर्ते घालायचे नाही. गृहस्थांनी पण घालायचे नाही. असतील तर घालून फाडून टाका किंवा आपल्या मित्रांना वगैरे गिफ्ट देऊन टाका. पोशाखामध्ये पारंपरिक शैलीचा कुर्ता किंवा सदरा आणि खांद्यावर उपरणे असते. भक्तीशी संबंध नसलेली चित्रे, वाक्ये अथवा नावे असलेले टी शर्ट वैष्णवांसाठी योग्य नाहीत. प्रभुपादांनी ऍक्च्युली बऱ्याच ब्रह्मचार्यांना टी शर्ट अलाउड केलं, पण तो देखील व्हाईट टी शर्ट असावा. मग त्याच्यावरती काय राधा कृष्ण वगैरे लिहिलेलं असेल तर ठीक आहे, आजकाल थोडंसं फॅशन चालतं, परंतु व्हाईट टी शर्ट असावा. तो पण कलरफुल टी शर्ट आपण घालू नये. संन्यासी आणि ब्रह्मचारी लोकांनी टी शर्ट घालायचा असेल तर तो देखील सेम भगव्या कलरचाच असावा. चामड्याच्या चपला, कपडे किंवा पिशव्या वापरू नयेत. साहजिकच याच्यामध्ये बेल्ट देखील येतं, चामड्याचा बेल्ट वापरू नये. याच्यात काही चुकीचं नाही आहे ऍक्च्युली. पूर्वी गावामध्ये
नैसर्गिकरित्या गाय शरीर सोडायची आणि मग गावातला चांभारच त्या गायीचा पार्थिव देह घेऊन त्याच्यापासून चामडा तयार करायचा गावामध्येच आणि त्याच्यापासून चपला बनवून तो तुम्हाला द्यायचा. परंतु आजकाल ज्या चपला बनवल्या जातात, पिशव्या बनवल्या जातात, बॅग्स, विशेष करून स्त्रियांच्या, माताजींच्या बॅग्स, पर्स वगैरे, त्यानंतर बेल्ट वगैरे, ते जे चमडा आहे ते मुद्दामून गायींना मारून कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये काढलेलं असतं आणि मग त्या पापाचे आपण भागीदार होतो. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. बऱ्याच जणांना वाटतं की आपण काही पापच करत नाही, भक्तीत आलो म्हणजे आपण काही पापच करत नाही. ऍक्च्युली बरेचसे पाप आपण करत असतो. हे नुसते कपडे देखील जे असतात, हे कपडे बनवताना हे जास्त आकसू नयेत म्हणून एक ठराविक प्रोसेस केली जाते याच्यावरती, ज्याला सायझिंग म्हटलं जातं. आमच्या इथे खूप मोठी इंडस्ट्री आहे इचलकरंजीला. तर ही प्रक्रिया करताना देखील गायीचं किंवा एखाद्या वेगळ्या प्राण्याचं, विशेष करून गायीचंच वापरलं जातं, गायीचं, डुकराचं, ज्याला खाण्यासाठी जास्त कापलं जातं त्यांचंच चरबी वापरली जाते. मग तसले कपडे आपण घातले तर आपण पण त्या पापाचे भागीदार होतो. आपलं कपडे अहिंसा असलं पाहिजे. आपले काय म्हणतात त्याला, अन्न अहिंसा असलं पाहिजे. दुसऱ्यांच्यावर शोषण न करता मिळवलेलं अन्न असलं पाहिजे. आपलं दूध अहिंसा असलं पाहिजे. गायीवर अत्याचार, अन्याय न करता मिळवलेलं असलं पाहिजे. मगच आपण खऱ्या अर्थाने पाप कर्म बंद करू. तर एनिवे, त्यात आपण डिटेलमध्ये जायला नको. कपडे मात्र आता खूप कठीण आहे विदाउट हे प्रोसेसिंग केलेले कपडे मिळणे. त्यामुळे निदान चामड्याचे कपडे, चामड्याच्या चपला, चामड्याचे बेल्ट, चामड्याचे बॅग, आणखीन काही किचेन वगैरे फॅशन ऍक्सेसरीज वापरायचे बंद केले पाहिजेत भक्तांनी. एक परिपूर्ण सभ्य, उच्च कुलीन, भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे संलग्न अशी वैष्णव पोशाखातील व्यक्ती दिसून येते. आणि आपले कपडे नेहमी स्वच्छ असावे, आपल्या कुवतीप्रमाणे. याचा अर्थ असाही नाही आहे की आपली कुवत नसेल तर विनाकारण खर्च करून कुर्ते आणि धोतर वगैरे आणून ठेवावे. स्वच्छ असावेत बस. स्त्रियांसाठी पुढचा सेक्शन आहे. स्त्रियांसाठी कसा पोशाख असावा? पावित्र्य राखण्यासाठी स्त्रियांनी पारंपरिक वेश परिधान करावा. साडी, तिलक आणि तुळशीची कंठीमाळा. फुल स्टॉप आहे ते, पुढे काही नाहीये कॉमामध्ये. खूप महत्वाचं आहे. लहान मुलींना म्हणजे इथं दिलेलं नाही आहे, परंतु प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की 13 ते 15 वर्षाच्या पर्यंतच्या मुलींना गोपी ड्रेस वगैरे अलाउड आहे, परंतु त्याच्यानंतर सगळ्यांनीच साडी नेसायला सुरुवात केली पाहिजे. पाश्चात्य फॅशन नसावी. जीन्स, टी शर्ट वगैरे अजिबात घालायचं नाही. ऍक्च्युली आई वडिलांचा मूर्खपणा आहे. ऑफकोर्स आजकाल बाहेरचे लोक पण घालतात, त्यामुळे मग ते मन आकर्षित होतं, त्याला पिअर प्रेशर म्हणतात, मग आपल्यालाही घालावंसं वाटतं. पण ऍक्च्युली इतकं अनकम्फर्टेबल असतं. कित्येक सुंदर आणि भारतीय संस्कृतीमध्ये तर माताजींचे ड्रेसेस वगैरे बघितलं तर आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ते सगळं सोडून आपण एक निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, निरसवाने कपडे घालायला शिकलोय आपण. पाश्चात्य देशांचं अनुकरण करायला शिकलोय. आजकालच्या भारतातल्या लोकांच्या इतके दुर्दैवी लोक कोणी नाही जे पाश्चात्यांचे अनुकरण करतात. एनिवे, माताजींना फॅशन करायला अलाउड आहे, कलरफुल साडी नेसायला अलाउड आहे, परंतु तरीही वैराग्याची भावना असावी. फॅशन अजिबात करायचं नाही, पाश्चात्य फॅशन अजिबात करायचं नाही. लांब केस, मस्तकावर मधोमध भांग पाडून व्यवस्थित घातलेली वेणी असावी. केस कापायला अलाउड नाही आहे बाय द वे माताजींना. येस, तिरुपतीला जाऊन देखील आपण माताजी लोकांनी केस कापले नसले पाहिजेत. प्रभूजींनी पण नाही कापले तरी चालतात.
ऍक्च्युली इथे जे आपण वाचतोय ना की केस हे सौंदर्याचं प्रमुख लक्षण असतं आणि म्हणून ते पुरुषांना कापायला सांगितलं जातं आणि माताजींना झाकून ठेवायला सांगितलं जातं, जेणेकरून त्या सौंदर्याच्या लक्षणातून आपला अहंकार वाढू नये म्हणून. आणि या उद्देशानेच तिरुपतीला गेल्यानंतर, बालाजीला गेल्यानंतर पण तिथे केस द्यायचे असतात. तुम्ही काय उपकार करत नाही तिथे जाऊन भगवंतांवरती. हा वैराग्य यावा, आपली देहात्मबुद्धी सुटावी म्हणून करायचं असतं. त्याच्या बदल्यात पण तुम्हाला काही मिळणार नाही आहे. भले तुम्ही मागत असाल मी केस दिलेत मला यावेळी तरी पास करा 12वी मध्ये, त्याचा काही संबंध नसतो. त्यामुळे माताजींनी करू नका, अजिबात करू नका. अजिबात म्हणजे अजिबात करू नका, लक्षात ठेवा. प्रभुपाद एका ठिकाणी, परवाच मी मेसेज पाठवलेला, प्रभुपाद म्हणतात तुम्ही सगळे भगवंतांचे गोपी समान आहात, भगवंतांना कुरूप गोपी आवडत नाहीत. प्रभुपाद म्हणतात लांब केस असावेत, मस्तकावर मधोमध भांग असून वेणी घातलेली असावी. फालतूचे केसाचे पण फॅशन करायचे नाही. पती मुलांखेरीज इतर पुरुषांच्या उपस्थितीत शरीराचे भाग वस्त्राने व्यवस्थित झाकलेले असावेत, केसांना धरून. प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी लिहितात ऍक्च्युली, आणि म्हणूनच तो पदर घ्यायचा असतो. याला काय, याच्या मागे काही असं जबरदस्ती किंवा हे वगैरे नाही आहे की परपुरुषाने केस पाहू नयेत, कारण केस हे सौंदर्याचं लक्षण असतं. आपल्या पतीसमोर, मुलांसमोर एक वेळ ते उघडं दिसलं तर चालेल, परंतु परपुरुषासमोर ते दिसलं नसलं पाहिजे. शरीराचे सगळे भाग व्यवस्थित झाकलेले असले पाहिजेत. प्रभुपाद इस्पेशली सांगतात माताजींना, जो छातीचा भाग असतो तो 2 ते 3 वस्त्रांनी झाकलेला असला पाहिजे, फक्त एकाच नाही. आजकालची ही फालतूगिरी आहे ना की विदाऊट दुपट्टाच फिरायचं, किंवा घ्यायचा दुपट्टा परंतु स्टाईल म्हणून दुसरीकडे एकाच खांद्यावर ठेवायचं. ही फालतूगिरी पूर्णपणे बंद करायची. आपण भगवंतांचे भक्त आहोत. त्याच्यासाठी कारण आहे, आपल्या पूर्वजांनी ते कारणासाठी दिलेलं आहे, स्टाईलसाठी, फॅशनसाठी दिलेलं नाहीये. या भौतिक जगामध्ये इंद्रिय लालसा आणि इंद्रिय तृप्ती हेच आपल्या बंधनाचं मेन कारण आहे, आणि ते सुटावं म्हणून ही अशा प्रकारचे नियम आणि बंधनं घातलेले असतात. ते काय तुमच्यावरती अत्याचार करण्यासाठी म्हणून घातलेले नाहीये. स्त्रियांनी पुरुषांनी वेगवेगळं, आरतीसाठी वेगवेगळं राहावं, जास्त मिक्सिंग असू नये, हे जे नियम आहेत हे कशासाठी आहेत? हे या भौतिक जगामध्ये आपल्या काम इच्छेमध्ये आपण अडकू नये म्हणून आहे. याच्यामागे सिंपल कारण आहे. याच्यामागे अजिबात तुम्हाला दाबून ठेवणे, तुमच्यावरती अत्याचार करणे काही कारण नाहीये. आणि ऍक्च्युली शास्त्रामध्येच सांगितलेलं आहे की आजकाल म्हणतात की नाही, आम्ही कसे वाटले तसे फॅशन करू, तुमच्या मनाला तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. परंतु शास्त्र सांगतं की तुमच्यामुळे एखादा व्यक्ती कामोत्तेजित होत असेल किंवा काम वासना त्याची उत्तेजित होत असेल, त्याचं मन नियंत्रित राहत नसेल, त्याचा ठराविक पर्सेंटेज त्या पापाचा तुम्हाला पण लागतो, ते तुम्हाला पण भोगावं लागतं. आणि विशेष करून जे मंदिरामध्ये आपले ब्रह्मचारी असतात, संन्यासी असतात, त्यामुळे माताजींनी खूप केअरफुली, खूप काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. तुमची पण जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण व्यवस्थित राहिलो आणि आपल्यामुळे एखाद्याला भक्तीमध्ये पुढे जायला मदत होत असेल तर ती तुमची सेवा पण होते. हा भाव पण ठेवा. आणि हे मनातून पूर्णपणे काढून टाका की तुमच्यावरती अत्याचार करायला हे पदर घेणे आणि असा ड्रेस घालणे तसा ड्रेस घालणे हे तुमच्यावरती अत्याचार करण्यासाठी केलंय. आपल्या सगळ्यांनाच या भौतिक जगातून मुक्त व्हायचंय, त्याच्यासाठी एकमेकांना मदत करायची आपल्याला, हो की नाही? तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण. उद्याला हा महत्वाचा सेक्शन आहे, भक्तांचा भाव आणि त्यांची प्रवृत्ती कशी असावी. आणि हा भाग आपण वाचूया उद्या. परंतु माझ्या डोक्यात होता की हे भगवान कपिल देव भागवतम मध्ये खूप छान समजावून सांगतात, ते देखील एक सेशन घ्यावं. खूप छान सेशन आहे. जसं आपण जपाचा एक वेगळा सेशन घेतला तसा याचा पण घेतला, तर तुमची इच्छा असेल तर. हरे कृष्ण.
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, रक्तदान केलं तर चालतंय का? मुद्दामून करायची काही गरज नाही. काय पुढच्या आता गरज असली तर? या पुढच्याला गरज असेल तर करू शकता, नाही असं नाही. परंतु हे रक्तदान, नेत्रदान वगैरे याची काही गरज नसते, आणि हे याची गरज पडू नये असं जीवन आपण जगलं पाहिजे, सिंपल, शेतावरती. दुर्दैवाने आपण आज इतका मशीन आणि इतकं जीवन इतकं फास्ट आणि कॉम्प्लिकेटेड, जटिल करून ठेवलंय, त्याच्यामुळे या सगळ्या गरजा उद्भवल्या. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे षडयंत्र पण आहे ऍक्च्युली. खूप मोठा बिझनेस आहे ब्लड बँकेचा. तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला मी सांगतो. हे मी बऱ्याचदा युट्यूबवरती याच्यावरती बरेच तुम्हाला मिळेल की हे खूप मोठा बिझनेस कसा आहे. तुम्ही सर्च केला तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील. पण मला प्रत्यक्षात याचा अनुभव आला जेव्हा माझ्या बायकोला रक्तामधले एक ठराविक घटक असतो तो पाहिजे होता इमर्जन्सीमध्ये. आणि ते एका बॉटल, एवढ्याशा छोट्याशा बॉटलची किंमत होती काहीतरी 35,000 रुपये. आय थिंक 35 पेक्षा जास्त. आणि तसे 5 बॉटल्स असे काहीतरी, काय मला आता लक्षात नाही. आणि हे तुमच्यासारख्या रक्तदान केलेल्यांच्या रक्तातून काढलं जातं. नुसतं त्या प्लाझ्मा, त्याला हिम्युनोग्लोबुलिन म्हणतात, त्याचाच खर्च काहीतरी 3-4 लाख रुपये झाला आमचा 5 दिवसामध्ये. रिलायन्स कंपनीचं होतं ते, मला अजूनही आठवतंय. रिलायन्स कंपनीकडे पैसे कमी आहेत का तुमच्या रक्तातून हे काढून असा बिझनेस करायला? हे रक्तदान वगैरे जे आपल्याला भावनिक होऊन सांगितलं जातं, याच्या मागे खूप मोठा बिझनेस आहे. तुम्हाला बनवायची काम आहेत हे सगळे. प्रभुपादांचं ऐका, जीवन सिंपल करा, साधं जीवन जगा. काही करायची गरज नाही. स्वतःचं अन्न स्वतः पिकवा, स्वतःची गाय ठेवा, स्वतःचं दूध स्वतः काढा. जीवन एकदम निवांत, सुंदर, आनंदात घालवा. हे मी माझ्या आयुष्यात फक्त एकदाच रक्तदान केलंय. ते पण आमच्या शेजारचे मुलगी डिलिव्हरी झाली होती आणि त्या नवशिशूला रक्ताची गरज होती असं काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं. नंतर मला पण कळालं की माझं रक्त त्यांनी वापरलंच नव्हतं. वापरलं नव्हतं म्हणजे त्या मुलीला पण वापरलं नव्हतं, आणि ते ब्लड बँकेत देऊन त्याच्या बदल्यात दुसरं घेतात जनरली आजकाल. तसं पण केलं नव्हतं कारण ती मुलगी जगलीच नाही. हे बरेच माझे मित्र आहेत, दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतात. एका दिवसामध्ये 1,000-1,500 लिटर रक्त गोळा करतात. आय डोंट नो, मला तरी हे पटत नाही कशाच ऍक्च्युली. आणि एक थिअरी अशी पण आहे की रक्तदानाने काही फरक पडत नाही. आता त्याच्याबद्दल मी थोडासा संशय आहे माझा, ते कितपत खरं आहे का. परंतु जे डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी, तुम्हाला माहिती असतील, त्यांचं लेक्चर आहे बघा याच्यावरती, की रक्तदान हे इफेक्टिव्ह असतं. हे कुठल्याही मेडिकल ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाही की रक्तदानाने माणूस वाचतो. आय डोंट नो, माझ्यासमोर डॉक्टर बसले, त्यांना जास्त माहिती असेल. ही गोष्ट मात्र मला अजून पटलेली नाही बरं का. त्याच्याबद्दल अजून जास्त अभ्यास करावा लागेल. पण डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी याच्याबद्दल खूप ठामपणे बोलतात. त्यांचे व्हिडिओ आहेत युट्यूबवरती, तुम्ही बघू शकता. परंतु मला हे माहिती आहे की रक्तावरचा बिझनेस खूप मोठा आहे. त्यातले प्लाझ्माज विकणे, त्यातले हिम्युनोग्लोबुलिन्स काढून विकणे, करोडो अब्जावधी रुपयांचा बिझनेस आहे. इट्स व्हेरी बॅड. एनिवे, हरे कृष्ण. तुम्ही ठरवा काय करायचं ते. हरे कृष्ण. आणि प्रभूजी, ते भाताच तांदूळ आणि वरील तांदूळ मध्ये ह्यात दोन्हीत काय फरक आहे? भाताचं तांदूळ
वरीचं तांदूळ आहे ते धान्यच आहे ना. या धान्यच आहे ऍक्च्युली. हे सगळी तृणधान्यच असतात. तृणधान्य किंवा मिलेट्स या कॅटेगरीमध्ये येतात हे सगळे. परंतु वरीला चालतंय म्हणतात ह्याला एकादशीच्या दिवसाला. आय डोंट नो कोणी ठरवलं आणि कुठे ठरवलं मला नाही माहिती. धन्यवाद प्रभू. त्याला काहीतरी सायंटिफिक कारण आहे. मी एकदा दोनदा वाचायचा प्रयत्न केलेला. ते काइंड ऑफ सुडो मिलेट. सुडो म्हणजे फेक, तृणधान्यासारखं दिसणारं परंतु तृणधान्य नसते. कारण त्याची केमिकल कॉम्पोजिशन जी असते, मॉलिक्युलर कॉम्पोजिशन, केमिकल नाही, मॉलिक्युलर कॉम्पोजिशन जी असते ती थोडीशी वेगळी असते. हरे कृष्ण. आज जे वाचलं आपण त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का? वैष्णव पोशाखाबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का? आक्षेप आहे का? प्रश्न म्हणण्यापेक्षा कोणाला काही विरोधात काही सांगायचं आहे का? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु जी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु जी.